एवढे कष्ट करून जायचा काय फायदा यार, जर असंच होणार होतं तर. गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्व? आज कॉलेजला जायचं होतं तर सकाळी सकाळी बॅग घेऊन निघाली मी बस स्टॉपला जाण्यासाठी. आज नशीब चांगलं होतं की लगेच बस भेटली, लगेच बस मिळाली म्हणून मी किती खुश झाली होती यार. पण नशीब बघा माझं, पूर्ण रस्ता उभं राहून गेली मी. भाई आज तर जीवच गेला असता माझा. बरं झालं लवकर पोहोचलो आणि इथून कॉलेज जवळच आहे म्हणून पायीच निघालो आम्ही. हिवाळ्यात पण इथं पावसाळा चालू आहे आणि हे खड्डे याच्याबद्दल कायच बोलू. कॉलेजला जाऊन तर कुणीच दिसत नाहीये आणि आम्ही एकमेकांकडे बघतोय. चुकीच्या टायमाला तर नाही ना येऊन टपकलो आम्ही. तर जाऊन पस्तावे आले आम्हाला की कॉल करून तरी आलो असतो आम्ही. बरं नशीब की कॉलेज स्टाफ होते तिथं आणि त्यांच्याकडे कीज होत्या म्हणून आम्हाला रिटर्न यायची गरज नाही आली. इतके सारे थेसिस पडलेले. मग म्हटलं भाई थेसिस घेणार आहेत आपणच फर्स्ट आलो इथं. एवढ्या थेसिस मध्ये आमचे थेसिस शोधले आणि निघालोच होतो की दुसरी फ्रेंड आली. मग त्यानंतर प्रिन्सिपल सरांकडे काही काम होते ते करून मग बाहेर निघालो. कॉलेजला यायच्या नादात सकाळीपासून काहीच खाल्लं नव्हतं, उपाशी पोटीच होती. यांना पण भूक लागली होती आणि सोबत आमच्या कॉलेजची रवीना टंडन पण होती. मग ती बोलली की जेवणाला जाऊ. म्हटलं चला मग जेवणाला जाऊ. आम्ही तिघं गेलो जेवण करण्यासाठी. किती महिने झाले होते आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो, तर भेटल्यानंतर खूप सारे गप्पा मारत चिल मारत बसलो आम्ही. बसमध्ये मस्त गोंडच बाळ भेटला आम्हाला. तिच्यासोबत खेळत आम्ही केव्हा देवळा पोचून गेलो समजलंच नाही. आणि तिथून घरी पोहोचली ना आजीबाई थेसिस घेऊन बसले. एक्झाम माझी आहे आणि आजी रिव्हिजन करताय. आजी स्टॉप करतील की काय? चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.